आहेत, सांगली, बारामती, पण मूळ सातारचा जो गाभा आहे त्या तालुक्यातून फिरवतो आपण. आपल्याकडे खूप सारं साठा आहे, पण तो साठा अजून बाहेरच नाही पडला. तो साठा बाहेर काढायचा आम्हाला छोटासा प्रयत्न, ज्याचं नाव आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या चौथ्या राजधानीचं नाव म्हणजे सातारी घाट. आणि लोककलेचा घातलेला हा सुंदर असा घाट आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण पारंपरिकता जपून आपल्या जी मराठी अस्मिता आहे त्याला न लावता प्रत्येक गोष्ट हे जशी शिवकालीनच गोष्टीच्या बाहेर पडल्या नाही त्या बाहेर काढण्याचा प्रयत्न. आता महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लावणी व्हायची, बतावणी होती, पण त्या बतावणीतून संदेश जायचा. हे जर फालतूगिरी चालली आहे, आपल्या लावणीचा बाजार बसलेला आहे, तो बाजार कुठेतरी मोडीच काढून ही जी पारंपरिकता आहे, ही जी शिवकालीन संस्कृती आहे, नर्तकीचं कीर्तन आम्हाला मांडायचं फक्त नाच. तर हा या सातारी घाटच्या मागची एक आमची थीम आहे जी आम्हाला समाजापुढे ठेवली. आणि आमची इच्छा आहे की आमचे महाराज ज्यांचा आशीर्वाद घेऊन आम्हाला पुढे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की म्हणतात जिथं छत्रपती उदयन महाराजांचं नाव येतं त्याच्यानंतर प्रथम नाव जर कोणाचं येत असेल तर ते आमचं सुशील दादांचं येतं. आणि नक्कीच पहिली गोष्ट आम्हाला पुढे घेऊन जाण्याचे काम सुशील दादा करतात. आणि आम्हा मुलांनाही कुठेतरी अभिमान वाटतो की आमची माणसं आमच्या पाठीमागे त्याच ताकदीने उभी आहेत. आणि आम्ही पण नक्की आमच्या शक्यतो प्रयत्न करू की हे नाव शेवटपर्यंत जपायचं. कुठेही या नावाला कलंक न लागता हे नाव आहे असं सातारी घाट हे ज्या आम्ही पद्धतीनं मांडतो त्याच कोऱ्याला त्याच घाटाला हे नाव कायमस्वरूपी टिकलं पाहिजे. तुम्ही दिलेली जबाबदारी आम्ही अशीच पार पाडली. त्याच्यामुळे आमच्यामध्ये यावं तयार लोगो लोगो थांबा एक मिनिट थांबा, त्याला येऊ दे. चल पटकन. हे आदिशक्ती मा तुळजाभवानी या सातारच्या कलाकारांनी महाराजांच्या आशीर्वादानं हा कलेचा सातारी थाट मांडलेला आहे. तरी त्याचं उद्घाटन आज आमचे मालक छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या हातनं आम्ही करत आहे. तरी हा सातारी थाट अख्ख्या जगात तुझ्यासारखा तांडव घालू दे, तुझ्यासारखं नाव होऊ दे ग मा भवानी.
हीच इच्छा. एवढ्या लोकांनी पाठवून तुतारी बाजूलाच एकदा. साताऱ्याच्या मातीतल्या या सातारी कलाकारांनी सातारी थाटाचं उद्घाटन एकदम थाटामाटात आमच्या महाराजांच्याकडून केलेलं आहे. आणि याच्यानंतर असाच आशीर्वाद, असाच रुबाब आणि हीच ताकद आमच्या प्रती तुमच्याकडून मिळावी हीच इच्छा. आणि त्याचसोबत आमच्या दादांचाही हात आमच्या मस्तकी असाच असावा. शेवटपर्यंत लढायचंय. महाराजांच्या राजधानीतली माणसं आहोत, त्यामुळे कमी नाही पडायचं. ही इच्छा मनाशी बाळगून आज आम्ही या सातारी थाटाचं उद्घाटन करतो आहोत. आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच विनंती आहे, 26 तारखेला आपल्या रक्षक प्रतिष्ठानकडून रामनवमीच्या या सुंदर अशा शुभदिनी 26 तारखेला ठीक संध्याकाळी 7 वाजता या सातारी थाटाचं नक्की काय गोष्टी आम्ही मांडणार आहोत. त्या डीसीसी बँकेचा जो हॉल आहे यशवंतराव चव्हाण सभागृह, याच्यामध्ये आम्ही शुभारंभ करतो आहोत. आणि आम्हा सगळ्याच कलाकारांची इच्छा आहे की याचं दीप प्रज्वलन आपल्या हाती व्हावं आणि त्याचसोबत आमच्या दादांकडून व्हावं हीच इच्छा घेऊन. आणि ही आम्ही निमंत्रण पत्रिका दिलेली आहे, बनवलेली आहे. आणि आम्हा कोणाची तेवढी पात्रता नाहीये की तुमचा सन्मान करावा. म्हणून या ठिकाणी सुशील दादांना मी विनंती करते की आपण शाल देऊन, बुके देऊन आणि ही पत्रिका देऊन आपल्या रक्षक प्रतिष्ठानमधून हा पहिला कार्यक्रम होतो आहे. टाळ्या वाजवा सगळे. आणि मला वाटत नाही की माझ्या वयाच्या कोणत्या पोरगीने हे धाडस केलं असेल. हा माणूस माझ्या पाठीशी उभा आहे म्हणून एवढं धाडस करतो. सर्वांनी मला आज करून तुला आणि सगळ्यांना सांगूच मी तू जे म्हणाली माझी पात्रता नाही असं कृपया करून परत बोलू नको. कारण की त्या काळात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज बरोबर जर तुमच्या सगळ्या पूर्वजांची जर साथ नसते तर आज जे काय स्वराज्याची आपण संपूर्ण वस्तुमेट जी पाहतोय ती झाली नसते. तेव्हा कोण छोटं कोण मोठं ह्याचं हे नसतं. माझी जी पात्रता आहे ती तुझी आणि आपल्या सगळ्यांची पात्रता आहे. आणि पात्रता घडती ठरती कशावर तर आपल्या कर्तव्य कार्यावर. तसं पाहायला गेलं तर एकंदरीत तुझं जे काय बोलत असताना मला एक विचार पडला का जर ह्याचं कॉम्पिटिशन घेतलं भाषणाचं तर मी नक्कीच नापास होतो. आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. भरपूर उदंड याच्यात माध्यमातून आपले आपण कर्तव्यगिरी आपली वाढली पाहिजे, फेमस झालं पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या माध्यमातून प्रबोधन झालं पाहिजे. आणि त्याकरता जे जे म्हणून करावं लागेल ते मी आणि माझे मित्र सुशील दादा आणि आम्ही सर्व सुनील असेल मग सगळ्याच कुलदेव हे आता बाळासाहेब असतील म्हणजे सगळ्यात अनेक सगळे जेवढे आहेत आता संपूर्ण ग्रुप तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी एवढंच सांगतो. चांगलं वाटतं.